नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष हॅलो, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात डॉक्टर सतीश आळेकर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सतीश वसंत आळेकर यांचा जन्म 30 जानेवारी रोजी झाला. एक मराठी नाटककार, अभिनेता आणि ते नाट्य दिग्दर्शक आहेत. पुणे येथील थिएटर अकॅडमीचे ते संस्थापक देखील आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते संचालक देखील होते. शालेय शिक्षण आळेकरांचे महाराष्ट्रातील पुण्यात झाले. 1972 मध्ये ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन MSc झाले. तत्पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमधून ते BSc झाले होते. शाळेत सर्वसाधारण विद्यार्थी असलेले सतीश आळेकर हे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले नाहीत. परंतु त्यांचे मामा काकासाहेब गाडगे आणि त्यांच्यामुळे काँग्रेस तसेच साधना कार्यालयाजवळील त्यांचे घर राष्ट्रसेवा दल जवळच असल्याने, त्याचप्रमाणे मोतीबाग हे जवळ असल्याने संघ विचार असे सर्व समावेशक संस्कार त्यांच्यावर झाले. शाळकरी वयात असताना त्यांनी शांतता कोर्ट चालू आहे हा नाटकाचा पहिला प्रयोग केला आणि ते इतके भारावून गेले की त्यांनी पुढील जीवनात नाटककार होण्याचाच निर्णय घेतला. फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई या गंमत नाटकातून त्यांनी दिनूची भूमिका साकारली होती. सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरुवात झाली. ओळख आणि काळोख या तेंडुलकरांच्या एकांकिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि त्यांनी घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन केले. मेमरी ही पहिली एकांकिका आळेकरांनी PDAच्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखवली. त्यांनी ती सत्यकथेला पाठवली. संपादक राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध तर केलीच, पण त्यांना मानधन म्हणून 15,000 रुपयांचा धनादेश देखील पाठवला. झुलता पूल एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचवल्या. त्या आळेकरांनी प्रयोगाच्या वेळी अंमलात आणल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळवल्यानंतर ही एकांकिका सत्यकथेमध्येच प्रसिद्ध करण्यात आली. घाशीराम कोतवाल या गाजलेल्या नाटकासाठी त्यांनी डॉक्टर जब्बाल पटेल यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपल्या नाट्य व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर अकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या मिकी आणि मेमसाब, महापूर, महानिर्वाण, बेगम बर्वे या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. 1972 पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची महापूर, महानिर्वाण आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहेत. त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवाद देखील झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षा ग्रंथ देखील करण्यात आलेले आहेत. सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालक पदाच्या माध्यमातून केले. कैलासवासी पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महान व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला. सतीश आळेकर यांनी बरेच नाटकं आणि सिनेमा यातून अभिनय देखील केला. सतीश आळेकर यांनी दिनूच्या सासूबाई राधाबाई, बेगम बर्वे, आळोख आणि काळोख या नाटकात, तसेच चिंटू, चिंटू 2, व्हेंटिलेटर, भाई, भाई 2, मी शिवाजी पार्क, अय्या, चीवची चौका, राजवाडे अँड सन्स, स्माईल प्लीज, हायवे, देऊळ बंद, जाऊ द्या ना बाळासाहेब इत्यादी
चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी जैत रे जैत आणि दोन गणपतरावांची ह्या चित्रपटांचे लेखन देखील केले आहे. आळेकरांचे नाव हे नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले राईट्स डेव्हलपमेंट स्कीम आणि रिजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेंट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली आहे. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशात त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालक देखील होते. 29 ते 31 जानेवारी 2015 या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे नाटककार सतीश आळेकर या विषयावर 3 दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले. यावेळी नागनाथ कोतापल्ले आणि नाटककार दत्ता भगत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आळेकरांची प्रकट मुलाखत देखील यावेळी घेण्यात आली. अतुल पेठे दिग्दर्शित नाटककार सतीश आळेकर हा माहितीपट यावेळी दाखवला गेला. आळेकरांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका, डॉक्युमेंटरी आणि बरेचसेच ललित लेखन देखील केलेले आहे. रंगभूमीप्रमाणेच जैत रे जैत चित्रपटाची पटकथा, देखो मगर प्यार से ही दूरदर्शन मालिका, कथा 2 गणपतरावांची या चित्रपटाचे संवाद हे देखील आळेकरांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर रविवारच्या लोकसत्तेतील लोकरंग या पुरवणीमध्ये सतीश आळेकर गगनिका नावाने सदर लिहित असे. हे सदर पुढे याच नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजेच नाटकाचे नसलेले पण नाटकाविषयी असलेले असे आहे. 1975ची आणीबाणी आणि 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या 2 घटना केंद्रस्थानी ठेवून 20 वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा उहापोह आळेकरांनी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे. सतीश आळेकरांनी बरीच नाटके लिहिलेली आहेत. त्या नाटकांची नावं आहेत अतिरेकी, एक दिवस मठाकडे, दुसरा सामना, पिढी जात, बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर, मिकी आणि मेमसाब इत्यादी नाटके त्यांनी लिहिली. त्याचबरोबर त्यांनी एकांकिका देखील लिहिल्या. आधारित, आळशी अत्तरवाल्याची गोष्ट, कर्मचारी, जज, झुलता पूल, दार कोणी उघडत नाही, नशीबवान बाईचे 2, बस स्टॉप, भिंत, भजन सामना, मेमरी, यमुचे रहस्य, वळण, सामना, सुपारी इत्यादी एकांकिका त्यांनी लिहिल्या. रंगभूमीवरील कारकीर्द आणि नाट्यकृतींचा आढावा घेणारे आत्मकथन म्हणजेच गगनिका हे त्यांचे आत्मचरित्र. त्यांना विविध पुरस्कार आणि सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जून 2012 मध्ये त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. अतुल पेठे यांनी नाटककार सतीश आळेकर नावाचा लघुपट बनवला आहे. NCPAच्या प्रतिबिंब नाट्य महोत्सवात त्यांना विशेष सन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. एशियन कल्चर काउन्सिलचा न्यूयॉर्कचा त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना तन्वीर नांदीकार या सन्मानाने सन्मानित करण्यात आला आहे. 2012 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेलं. द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा त्यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार देण्यात आला. फुलब्राईट आणि फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली. त्याचबरोबर बलराज साहनी साहिर लुधियानवी फाउंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा सन्मान पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरस सन्मान पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं. तर मित्रांनो, ही होती डॉक्टर सतीश आळेकर यांच्याबद्दलची माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. थँक्यू. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली